हाय हॅलो नमस्ते, मी प्रज्ञा. वेलकम टू माय चॅनल. जसं आपलं सर्वांना माहीत आहे की आषाढी एकादशी येत आहे, म्हणून म्हटलं चला की आषाढी एकादशी स्पेशल पेंटिंग करूया. म्हणून काय तर मी माझे अस्त्र घेतले, म्हणजेच काय तर पेन्सिल आणि स्केल घेतली आणि 1-1 सेंटीमीटरची अशी मार्जिन चारही बाजूने काढून घेतली. त्यानंतर एक रफ स्केच ड्रॉ केला आणि पेंटिंगला सुरुवात केली. ते तुम्ही व्हिडिओत बघू शकता. मला सांगा, तुम्हाला हे माहिती आहे का की आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं? कारण या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात शेषनागावर झोपतात. इतकंच नाही तर एकादशीचं म्हणजेच आषाढी एकादशीचं आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतामागील एक कथा देखील आहे. ती कथा अशी की प्राचीन काळात राजा मंदार नावाचे एक धार्मिक राजा होते. त्यांच्या राज्यात दुष्काळ पडला होता, त्यामुळे ते खूप चिंतित होते. त्यांनी ऋषी अंगिरस यांना भेटून मार्गदर्शन मागितले. ऋषींनी त्यांना भगवान विष्णूंची आराधना करण्याचा तसेच आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला व्रत करण्याचा सल्ला दिला. राजाने अगदी तसेच केले आणि त्यामुळे राज्यात पुन्हा सुखसमृद्धी आली. तसंच पाहायला गेलं तर आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून आणि इतर ठिकाणातूनही वारकरी येतात. या दिवशी विठ्ठलाची पूजा करणे, त्यांचे नामस्मरण करणे आणि उपवास करणे हे शुभ मानले जाते. तसेच मला नक्की कमेंट करून सांगाल की तुम्हाला ही आषाढी एकादशीच्या व्रतामागील कथा माहिती होती का? आणि माहीत नसेल तर मला नक्की सांगाल की ही कथा ऐकल्यावर तुम्हाला कसे वाटले. तुम्ही बघू शकता की कथा ऐकता ऐकता इथे आपली पेंटिंग देखील पूर्ण झाली आहे. तर इथे लड्डू आली होती, म्हणजेच काय तर माझी गोड अशी भाची आली होती. नंतर आम्ही दोघींनी त्याचे साईडचे सेलो टेप काढून घेतले, जेणेकरून पेंटिंगला एक सुंदर अशी फिनिशिंग आली. मग ती मला सांगत होती की हे जय जय आहे आणि असं आहे हे पेंटिंग. मला नक्की कमेंट करून सांगाल की तुम्हाला पेंटिंग कशी वाटली. तर हा होता आजचा व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.